भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये आज दुसरा कसोटी सामना सुरू होतोय। दुसरा कसोटी जिंकून टीम इंडियाला मालिकेमध्ये बरोबरी साधण्याची संधी आहे। भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर आहे, रोहित शर्मा आणि विराट कोहली T20 वर्ल्ड कप खेळणार आहे। ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला त्याच्या कारकिर्दीतल्या शेवटच्या कसोटीपूर्वी मोठा धक्का मिळालाय। त्याची बॅगी ग्रीन कॅप चोरीला गेली आहे। जो कोणी कॅप परत मिळवून देईल त्याला वॉर्नर बक्षीस देणार आहे। पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने आपल्या जावयाच्या कर्णधार पदावरती प्रश्न उपस्थित केलाय। T20चा कर्णधार म्हणून मला शाहीनऐवजी मोहम्मद रिजवानला पाहायचं होतं असं तो म्हणाला। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेमध्ये महिला भारतीय संघाला व्हाईट वॉश मिळालाय। वनडेमधील शेवटचा सामना भारताने 190 धावांनी गमावलेला आहे। या पराभवासह भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावावरती अप्रिय रेकॉर्ड झाला। क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग यांचं निलंबन करत त्यांची नवी कार्यकारिणी बरखास्त केली होती। यावरती मला माझं निलंबन अमान्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। Thank you.